मी आता बोलून गेलो तुम्हाला, या वारकरी संप्रदायानं आम्हाला एक आई दिली आणि वारकरी संप्रदायानं आम्हाला एक बाप दिला. ज्ञानोबरायांच्या, निवृत्तीनाथांच्या, सोपान काकांच्या, मुक्ताईच्या दृष्टीनं आपण विचार केला. मायबापानं आज आळंदी सोडल्यापासून पंढरपूरपर्यंत माझ्या विठेवरच्या मालकाला भेटण्यासाठी अवघा महाराष्ट्र जातो. अवघे वारकरी सगळे पंढरपूरला जातात. किती मोठा सोहळा पाहायला मिळतो. किती मोठा सोहळा पाहायला मिळतो सांगा ना, किती मोठा सोहळा. त्या गर्दीमध्ये धर्मपुरीला, बरडला, बंगल्यावर, या गर्दीमध्ये आपण जातो ना माऊलीचं दर्शन घ्यायला. लाखो वारकरी जातात मायबापानं. माझी माऊली चांदीच्या रथात बसून, आळंदीपासून पंढरपूरला चांदीच्या रथात बसून माझी माऊली मायबापान जाते. रोजची फुलं ताजी, रोजची फुलं वेगळी, रोजची सजावट वेगळी असते. आज पाहायला मिळतं. कधी? आज. एक काळ असा होता, चांदीचा रथ नाही, पायी चालत जायला मायबापानं, पायी चालत जायचं म्हटलं ना तर अनवानी आळंदीपासून पैठणापर्यंत जावं लागलं. पायात चपला नाही मिळाल्या. एक काळ. आता चांदीचा रथ आहे. आता अभिषेकासाठी इंद्रायणीचं जल, गंगेचं पाणी आणलं जातं अभिषेकासाठी माऊलींच्या. आणि एक काळ असा होता, इंद्रायणीला स्पर्श झाला तरी समाजाला सहन होत नव्हतं. मायबापाने, या भावंडांनी इंद्रायणीला स्पर्श केला ना आणि तरी सुद्धा या समाजाला सहन होत नव्हतं. असा एक काळ येऊन गेला. एवढं दुःख. आज पंच पक्वान्नाचा नैवेद्य आहे. ऐक नाही दादा, पंच पक्वान्नाचा नैवेद्य आहे. पण एक काळ असा होता, वाढलेल्या मधुकरीत माती कालवली. कशामध्ये? वाढलेली मधुकरी सुद्धा नाही खाता आली मायबापानं. साधूचं जीवन दुःखानं ओत प्रोत भरलेलं जीवन आहे. प्रत्येक संत चरित्राचा अभ्यास करा, प्रत्येक संत चरित्राचा अभ्यास करा. एवढं दुःख सहन करावं लागलं फक्त आपल्यासाठी. बरं, हे कुणासाठी? आपल्यासाठी सहन करावं लागलं. आपल्यासाठी सहन करावं लागलं मायबापानो. ऐका काय, हा, ज्या वेळेला मायबापाने या विठ्ठलपंत आणि रखुमाई लग्न पार पडलं आळंदीमध्ये. पूर्वीचा इतिहास माहीत आहे मायबापानं आपणाला. आपेगावचे गोविंदपंत कुलकर्णी, त्यांचे चिरंजीव विठ्ठलपंत कुलकर्णी. पोटी संतती होत नव्हती. आईनं भगवान परमात्म्याला प्रार्थना केली, उपाय सांगितला, विठ्ठलाची वारी करा, पंढरपूरची वारी करा, तुमची कुस पवित्र होईल. पंढरपूरची वारी केली आणि दुसऱ्या वर्षी मुलगा झाला. विठ्ठलाचा प्रसाद म्हणून विठ्ठलपंत नाव ठेवलं होतं. विठ्ठलपंत वयात आले आणि आपल्या वडिलांना म्हणतात, मला तीर्थयात्रा करायची. आनंद झाला. आपल्या लेकराला तीर्थयात्रा करायची इच्छा झाली. परवानगी मिळाली आणि तीर्थयात्रा करत 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 आळंदीमध्ये आले. इंद्रायणीचं स्नान झालं. पहाटेच्या वेळेला सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि समोरच्या पारावर बसले होते मायबापाला. समोरच्या पारावरती बसले होते. मुखामधून संस्कृत मधल्या रुच्या बाहेर पडत होत्या आणि आळंदीचे सिद्धोपंत कुलकर्णी दर्शनाला आले सिद्धेश्वराच्या. आणि सिद्धेश्वराच्या दर्शनाला आलेल्या सिद्धोपंतानं पाहिलं, एवढंच लहानसं बाळ आहे आणि संस्कृत मधल्या रुच्या कानावर येत होत्या. विचारलं, कोण 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 आपण? त्यांनी सांगितलं, विठ्ठलपंत आहे, आपेगावचे गोविंदपंत कुलकर्णी, त्यांचा मी मुलगा. बाळ घरी येशील? 2 घास घेण्यासाठी विठ्ठलपंत घरी गेले. भोजन झालं, विश्रांती झाली. रात्रीचा मुक्काम तिथंच झाला. आणि रात्रीच्या वेळेला भगवान परमात्म्यानं सांगितलं, सिद्धोपंतांच्या स्वप्नात जाऊन, तुमच्या घरी जहा पांतस्त वाट सुरू आहे ना, यांना तुमची मुलगी द्या, रखुमाई, लग्न लावून द्या. पडलेलं स्वप्न पत्नीला सांगितलं. दोन्ही उभयतांनी आपल्याला पडलेलं स्वप्न विठ्ठलपंतांना सांगितलं. विठ्ठलपंतांनी सांगितलं, हे मला नाही देवानं सांगितलं, तुम्हाला सांगितलं. मी का विश्वास ठेवावा? दुसऱ्या दिवशी
विठ्ठलपंतांना स्वप्न पडलं आणि विठ्ठलपंतांना भगवान परमात्म्यानं सांगितलं, या मुलीचा स्वीकार करा. जगाचा उद्धार करणारी मुलं तुमच्या पोटी जन्माला येणार आहेत. जगाचा उद्धार करणारी मुलं. ऐका माय बापानं, लग्न सोहळा पार पडला, पण मन रमेना संसारामध्ये. संसारात रमण्यासारखं आहे काय? संसारात नाही. संसारामध्ये मन रमण्यासारखं संसारात आहे काय? सांगा ना, काय आहे संसारामध्ये? रमलं का मन आपलं आजपर्यंत? दिवाळीसारखा एवढा आनंदाचा सण येऊन गेला, पण खरं सांगा आनंदानं पार पडला? विवंचना, प्रत्येकाच्या पाठीमागं विवंचना. आता कबूल होत नाही आपण, तो भाग वेगळा, पण प्रत्येकाच्या वाट्याला दुःखच आहे ना. विठ्ठलपंतांनी मनात विचार केला, या संसाराच्या पलीकडचं सुख उपभोगायचं. कुठलं? संसाराच्या पलीकडचं सुख. आणि त्या सुखाच्या साम्राज्यावर आरूढ होण्यासाठी संन्यास घ्यायचा. म्हणून रखमाईला विचारायचे, मला संन्यासी व्हायचं आहे. कोणती पत्नी सांगल संन्यासी व्हा म्हणून? पण रोज प्रश्न विचारायचा, सकाळी तोच, दुपारी तोच, संध्याकाळी तोच. वैताग आला, तेच ते तेच ते तेच ते ऐकून. अलग लक्षात. एक दिवशी मन उद्विग्न झालं आणि उद्विग्न मनानं सांगितलं, एक वेळ तुमचं तरी समाधान होऊ द्या, जा. प्रेमानं नाही, मनापासून नाही, काय उद्वेगानं सांगितलं. आणि तीच आज्ञा. विठ्ठलपंत निघून गेले. विठ्ठलपंत निघून गेले. दुसऱ्या दिवशी जाग आली रखमाईला आणि लक्षात आलं आपण जा म्हणालो, पती गेले निघून. आपला संसार उद्ध्वस्त झाला. वडिलांना सांगितलं शिदोपंतांना, बाबा असं असं झालं. शिदोपंतांनी सांगितलं, बाळा भोगतो न घडे संचिता वाचूनी, करावे ते म्हणी समाधान. वाट्याला आलेला भोग आलिया भोगाशी असावे सादर, आणि देवावरी भार घालून या. आता त्याच्या चिंतनात उरलेलं आयुष्य घालवायचं. पुढं त्या पद्धतीनं चिंतन सुरू झालं. मायबाप सकाळी उठायची, इंद्रायणीचं स्नान करायचं, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं, पिंपळाला प्रदक्षिणा करायच्या, घरी यायच्या, नामस्मरणामध्ये जीवन व्यतीत होत होतं. आणि एक दिवस मायबापानं त्या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर एक महात्मा पुरुष बसलेले, सगळ्या सुवासिनी आल्या आणि दर्शन घेतलं. दर्शन घेऊन पुढे जात होत्या सगळ्या सुवासिनी. त्याच्यामध्ये रखमाई साधूच्या डोक्यावर साधूच्या पायावरती मस्तक ठेवलं. मस्तकावरती हात पडला, साधूचा आशीर्वाद बाहेर पडला, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. आणि हे शब्द कानात उकळतं तेल पडल्यासारखे पडले. डोळ्यातून खळकन अश्रूच्या धारा उगळल्या. अश्रूचा अभिषेक झाला पायावर साधूच्या. अनावर झालेलं दुःख मायबापानं पदराचा बोळा तोंडात कोंबला, तोंड फिरवलं, बाजूला निघाल्या. मायबापानं हे नजरेतून चुकलं नाही, त्या साधूनं पाहिलं, आपण आशीर्वाद दिला. हिच्या डोळ्यामध्ये अश्रू कसे? माघारी बोलवलं, बाळ इकडे ये, आणि तुझ्या डोळ्यात अश्रू. म्हणे महाराज तुम्ही आशीर्वाद दिला, पण माझे पती संन्यासी झालेत. आणि मग डोळे बंद केले. आपण आशीर्वाद दिला कसा? मायबापानं ज्या वेळेला अंतःकरणामध्ये पाहिलं ना, अंतर्दृष्टीनं, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, हिचा पती दुसरा तिसरा कुणी नाही, आपल्याच आश्रमात आहे. चैतन्य नाव धारण करून मायबापानं विठ्ठलपंत तिथं राहत होते. पुढचा इतिहास मायबापानं विठ्ठलपंतांना परत सांगितलं, तुम्ही इंद्रायणी आळंदीला जा, संसार सुरू करा, गुरुची आज्ञा. म्हणून विठ्ठलपंत आळंदीमध्ये आले. संसाराला सुरुवात झाली. मायबापानं पहिला गृहस्थ आश्रम, त्यानंतर संन्यास, पुन्हा गृहस्थ आश्रम. आणि त्यावेळी समाजानं मान्य केलं नाही, समाजानं वाळीत टाकलं. वाळीत टाकल्यानंतर विठ्ठलपंत आळंदीपासून बाहेर मायबापानं झोपडं बांधून पर्णकुटीत राहू लागले. तिथं या 4 भावंडांचा जन्म झाला. निवृत्ती, ज्ञानोबा राया, सोपान काका, मुक्ताई. आणि या 4ही लेकरांना आळंदीमध्ये तिरस्कारित नजरेनं पाहिलं जाऊ लागलं. यांची अवहेलना होऊ लागली, यांना सन्मान मिळेना, पदोपदी अपमान होऊ लागला.
आणि हे ज्या वेळेला त्या आईनं पाहिलं ना, त्यावेळेला आईचं अंतःकरण पिळवटून निघालं आणि त्या आईनं सांगितलं, स्वामी चूक आपण केली ना. चूक कुणी केली? आपण केली. पण याचं दुःख कुणाला? याचं दुःख माझ्या लेकरांना सहन करावं लागतंय. जा काहीतरी याच्यावरती पर्याय, काहीतरी याच्यावर उपाय काहीतरी शोधा. माय बापानो, विठ्ठल पंत आळंदीच्या ब्रह्मवृंदाकडे आले आणि ब्रह्मवृंदांच्या समोर दोन्ही हात जोडून पहाटेच्या वेळेला उभे राहिले आणि सांगितलं, चूक माझी झाली, मग शिक्षा मला करा. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या लेकरांना नका करू. माझ्या लेकरांना ती चुकीची शिक्षा करू नका. तुम्ही द्याल ती शिक्षा, तुम्ही द्याल ती शिक्षा आम्ही सहन करू, आम्ही भोगू. आमच्या लेकरांना नका दुःख देऊ. आमच्या लेकरांचा छळ आमच्यानं पाहावत नाही पाहावत आमच्यानं. सकाळपासून सगळी ब्रह्मसभा प्रायश्चित्त शोधत होती. दुपार झाली, एक जण यायचं, थोडा वेळ बसायचं, परत निघून जायचं. दुसरा यायचा, थोडा वेळ थांबायचा, निघून जायचा. पण विठ्ठल पंताचे दोन्ही हात जोडलेले. पहाटेपासून दुपार झाली, 4 वाजले, 6 वाजले, 9 वाजले, विठ्ठल पंत तसेच. अंधार पडला आणि मग मायबापानो त्यांना सांगितलं, याला एक प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त दिलं तरी पण आनंदच वाटला. का? हे कटू सहन केल्यानंतर का होईना आपल्या मुलांना या समाजामध्ये स्थान मिळेल. मायबापानं विठ्ठल पंत रात्रीच्या वेळेला घरी आले. विठ्ठल पंत रात्रीच्या वेळेला घरी आले. 4ही लेकरं झोपली होती. 4ही लेकरं झोपली होती. आई रात्र झाली, मध्यरात्र झाली होती. 4ही लेकरं झोपली होती. पण रखुमाई झोपली नव्हती. वाट बघत होती निर्णयाची, काहीतरी उपाय सापडेल. दरवाजाचा आवाज ऐकला, समोर पाहिलं आणि समोर पाहिल्यानंतर विठ्ठल पंतांनी प्रवेश केला होता. विठ्ठल पंतांना पहिला प्रश्न विचारला त्या आईनं, स्वामी न्याय मिळाला? विठ्ठल पंतांनी सांगितलं, रखुमाई न्याय मिळाला. आता आपल्या मुलाला समाजामध्ये सन्मानानं जगता येईल. पण ऐक, एवढं सांगितलं आणि काय आनंद झाला त्या आईला. एवढा आनंद झाला पारावार नाही. मायबापानो, आता माझी मुलं आळंदीमध्ये सन्मानानं फिरतील, यांना आदरानं समाज स्वीकार करेल, इथपर्यंत आनंद झाला होता त्या आईला. पण तो आनंद जास्त वेळ नाही टिकला. विठ्ठल पंतांनी पुढचा शब्द सांगितला, रखुमाई याच्यासाठी त्या ब्रह्मसभेनं सांगितलं, तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागणार आहे. आणि मी ते घेणार असं म्हटल्यानंतर रखुमाई म्हणते, स्वामी देहांत प्रायश्चित्त तुम्ही घेणार, तुमच्यासोबत मी येणार. विठ्ठल पंत म्हटले, अगं माझ्यासोबत जर तू आली तर या मुलांचं कोण पाहिल? रखुमाई म्हणते, ज्यानं जन्म दिला आता तो आई होईल, आता तो बाप होईल, तो बघेल यांचं. आता मी तुमच्यासोबत येणार. विठ्ठल पंत ऐकायला तयार नाही. रखुमाईचा हट्ट सुटेना. रखुमाई म्हणते, मी अर्धांगी आहे, तुमच्या सुखात पण तुमच्या सहभागी आणि तुमच्या दुःखात पण मी सहभागी. शेवटी रखुमाईनं सांगितलं, स्वामी प्रभू रामरायाला वनवास होता, कुणी दिला? दशरथ राजानं सांगितलं ना वनवासाला जायला. मग सीतेला वनवास नाही सांगितला, पण सीतामैयाला बरोबर न्यावं लागलं ना. का न्यावं लागलं बरोबर? ती अर्धांगी म्हणून मी तुमच्या बरोबर येणार. न्यावं लागलं बरोबर मायबापानं. विठ्ठल पंतांनी मनात विचार केला, या बोलण्यात वेळ झाला तर दिवस उजाडेल, दिवस उजाडला तर लेकरं जागी होतील, आणि ही जागी झाली तर देहांत प्रायश्चित्त नाही घेता येणार. चल म्हणे जाऊ आता. त्याची इच्छा. मायबापानं ऐका, दोघही पर्णकुटीतून बाहेर पडले झोपडीमधून. त्या 1 कासरा 2 कासरा 3 कासऱ्याचं अंतर चालून गेले. आणि रखुमाई काय म्हणते माहीत आहे? स्वामी मी तुमच्या पाठोपाठ येते हो, पण खरं सांगू का,
माझं सगळं मन तिथंच आहे अजून. कुठं? आई त्याला म्हणायचं ना, आईचं मन कुठं होतं? त्या लेकरातच होतं. मी तुमच्या बरोबर येते, माझं मन सगळं तिथं आहे. मला एक परवानगी देता का? विठ्ठल पंतांना वाटलं हिचं मन कचावलं आता हिला माघारी जायचं असेल. बरं झालं. विठ्ठल पंत म्हटले, बोल काय म्हणायचं तुला? स्वामी एक वेळ मला परवानगी द्या, मी एक वेळ फक्त त्यांना पाहते आणि परत माघारी येते, मग पुढे जाऊ. आई आली झोपडीमध्ये, निवृत्तीनाथांच्या चेहरा ओंजळीमध्ये घेतला आणि ती आई निवृत्ती बरोबर बोलते, निवृत्ती आम्ही निघालो रे, आम्ही निघालो. आता या लेकरांना आई तूच व्हायचं आणि या लेकरांचा बाप तूच व्हायचा. आता यांना आई नाही आणि आता यांना बाप नाही. हे सगळं तुला करायचं बघ निवृत्ती. तू मोठा आहे, तू कळत आहे, आता हे सगळं तुला करायचं. निवृत्तीच्या सर्वांगावरनं प्रेमाचा हात फिरवला. त्या रखमाईनं ज्ञानोबारायांचा चेहरा ओंजळीमध्ये घेतला. ज्ञानोबारायांचा चेहरा ओंजळीमध्ये घेतल्यानंतर ती आई पुन्हा निवृत्तीनाथांच्या बरोबर बोलते, निवृत्ती माझा ज्ञाना हट्टी आहे रे, या ज्ञानाचा हट्ट तुला पुरवावा लागेल आणि माझ्या ज्ञानाचा हट्ट जगाच्या उद्धाराचा हट्ट आहे रे. तो जगाचा उद्धार करेल, जगाचा उद्धार करेल ना त्याचा हट्ट तुला पुरवावा लागेल. सोपान काकांच्याकडे ती आई वळते. सोपान काकांच्या सर्वांगावरून हात फिरवला आणि ज्या वेळेला पलीकडे पाहिलं ना, अवघं 6 वर्षाचं वय मुक्ताईचं, अवघं 6 वर्षाचं वय. त्या 6 वर्षाच्या मुक्ताईकडे पाहिलं आणि शब्द संपले. मायबापानो काय सांगायचं होतं त्या 6 वर्षाच्या मुक्ताईला? त्या मुक्ताईला आई सांगते, मुक्ते या 3ही लेकरांना आता आई नाही, आता तुला आई व्हावं लागतं यांची. कुणाला? म्हणून मुक्ताई म्हणतो ना आपण मायबापानं, तुला आई व्हावं लागतं. आणि एवढंच सांगितलं, आपला तोंडातून शब्द बाहेर पडेल म्हणून तोंड बंद केलं आणि आई बाहेर पडली. हा जो कळवळ आहे ना, हा फक्त आईच्या अंतःकरणामध्ये असतो. म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या